न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। सराईत गुन्हेगार असलेल्या अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील श्याम शंकर मध्ये वय 24 वर्ष, टाहाकरी येथील किसन शिवाजी बर्डे वय 19 वर्ष हा हल्ली सिन्नर तालुक्यातील दापूर तर केळी रुमनवाडी येथील अमोल गोरख मेंगाळ वय 20 वर्ष तसेच अन्य 2 आरोपी देवठाण आढळा धरण परिसर तसेच केळी रुमनवाडी मेंदुरी रुबोडी परिसरात इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटरीच्या तांब्यांच्या तारी तसेच इलेक्ट्रिक मोटारीच्या कॉपर वायर तसेच TVS कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH17 BU 8677 व बजाज कंपनीची पल्सर नंबर MH15 AT 0843 असा मुद्देमाल आरोपितांनी चोरून नेला होता। तो मुद्देमाल गुन्हा रजिस्टर नंबर 172 2026 मध्ये हस्तगत करण्यात आला असून असा एकूण आरोपितांकडून 3,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर याच आरोपीवर पूर्वी भारतीय न्याय संहिता कलम 303 अन्वये गुन्हा दाखल असून अकोले पोलिसांनी या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस करीत आहेत। आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव। मी मोहन माणिकराव बोरसे, पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून जवळपास दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपल्या अकोले तालुक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे स्टार्टर मोटर किंवा नदीमध्ये मोटरसायकल असतील त्या तसे वायरी याच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत होत्या। तर असे म्हणजे या चोऱ्या इंदोरी, रुंबोडी, मेंदुरी, बहिरवाडी तसेच खिरविरे, केळी रुमनवाडी आणि देवठाण परिसर, आढाणचा परिसर म्हणजे जिथं जिथं आपल्या शेतकरी बांधवांनी मोटर टाकलेल्या होत्या नदीमध्ये अशा ठिकाणी चोर जायचे आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करायचे। तर गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मागावर होतो। आमचे डिटेक्टिव्ह ब्रँच म्हणजे DB पथकचे प्रमुख श्री मनोहर मोरे पोलीस कॉन्स्टेबल यांना 4 ते 5 दिवसापूर्वी ते तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की या आपल्या जवळपास 7 ते 10 गुन्हे दाखल झाले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये। तर त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची घटना मला सांगितली की त्यांना हे नेमकं चोऱ्या कोण करते याच्याविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आहे। त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे मनोहर मोरे यांच्यासोबत PSI खानबाले, नंतर गोरे, गोडगे, नागरे आणि त्या बीटचे हवालदार खाडे, खरं तर विषय म्हणजे मनोहर मोरे आणि खाडे यांनी चांगल्या प्रकारे काम करत या बाकीच्यांनी त्यांच्यासोबत जाऊन सगळ्या प्रकारचे म्हणजे जवळपास 6 आरोपी अटक केले। 6 आरोपींमध्ये 2 आरोपी मायनर आहेत, त्यांचे नाव सांगता येणार नाही इथं। तर 4 जे मेन आरोपी आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये श्याम शंकर मध्ये, नंतर किसन शिवाजी बर्डे, श्याम शंकर मध्ये पाडाण्याचा आहे, किसन शिवाजी बर्डे टाहाकरीचा आहे, त्यानंतर अमोल गोरख मेंगाळ केळी रुमनवाडी आणि इतर 2 विधी संघर्ष बालक आहेत त्यांचे नाव आम्ही ओपन करू शकत नाही। तर या 5 जणांच्या टोळक्याने जवळपास 2.5 ते 3 महिने आपला आढावा परिसर असो, मुळा परिसर असो किंवा प्रवरा परिसर असो याच्यामध्ये अक्षरशः हैदोस घातला होता। तर या सगळ्यांना आम्ही अटक केले विधी संघर्ष बालक वगळता। अटक केल्यानंतर त्यांना हवालदार खाडे आणि मनोहर मोरे यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्याच्यानंतर त्यांचा पिशार घेण्यात आला होता। पिशार घेण्यात आल्यानंतर म्हणजे त्यांनी सगळ्या मुद्देमालाची कबुली दिली। त्यांनी स्वतःहून कबूल केलं की आम्ही सगळे मिळून 5 जणांनी मिळून या चोऱ्या केलेल्या आहेत। तर आम्ही सगळ्यांना सगळ्या गुन्ह्यामध्ये जो मुद्देमाल चोरीला गेला होता म्हणजे मेंदुरी असो, रुंबोडी असो किंवा टाहाकरी तसंच केळी रुमनवाडी आणि देवठाण येथील खास करून, तर आम्ही हा सगळा मुद्देमाल त्यांच्यापासून जप्त केला आहे। या 5 चोरांपासून आपण जवळपास 7 गुन्हे जे दाखल झाले होते जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे तसे मोटरसायकल चोरांचे, तर आपण सगळे गुन्हे आपण ओपन केलेले आहेत। आणि यामध्ये एकूण जो मुद्देमाल गेला होता त्यापैकी 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या चोरांकडून हस्तगत केलेला आहे। तर अशी अतिशय छान कामगिरी अकोले पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामध्ये हवालदार खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे यांनी निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई केली आहे। आणि पोलीस स्टेशन थ्रू तसंच आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा अहिल्यानगर यांच्यातर्फे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात येईल, तसेच त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल।
आणि त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव करण्यात येईल. आरोपीला काय काय शिक्षा होईल? आरोपींना त्यांच्या आपण साहेब चोरीचे गुन्हे कलम लावलेले आहेत. सध्या तर त्यांनी 7 गुन्हे ओपन केले आहेत. आमचे 400 गेल्यानंतर भविष्यात जर आता सध्या आपण त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करणार आहोत 110 प्रमाणे. श्रीरामपूर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत, यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवून त्यांच्या प्रतिबंधक कारवाई करू 110 प्रमाणे, म्हणजे सराईत गुन्हेगाराची कारवाई असते ती. त्यानंतर सुद्धा त्यांनी काही चोरी केली किंवा त्यांचं वर्तन बदललं नाही तर त्यांना एक तर जेलवारी होईल किंवा किमान प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड होईल. आणि याच्यानंतर परत जर त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले भविष्यात तर आमचं BNS नुसार नवीन 111 कलम आलेला आहे. आम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा एकदम फास्ट म्हणजे जलद गतीने तपास करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोप परत दाखल करणार आहोत. आणि जेव्हा परत ही चोरीमध्ये जर आलेले भविष्यात तर यांना आम्ही 111 BNS प्रमाणे कलम लावून किमान 40 दिवसात पिशारा मिळतो. म्हणजे तो संघटित गुन्हेगारीचा एक विषय आहे, त्यामध्ये आम्ही यांना पुन्हा अटक करू.